आवाज नाही येते ना? ओके. नमस्कार. आज शरद पवार पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना भेटायला दिल्लीला गेले होते आणि त्यानंतर याविषयी महाराष्ट्राच्या माध्यमात चर्चा सुरू झालेली आहे. अनेक राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार याविषयी भाष्य करू इच्छितात. पण त्या सगळ्यामध्ये शरद पवार हे वारंवार मोदींना भेटायला का जातात हे समजून घेण्यासाठी आपण जरा महाराष्ट्रातील परिस्थिती काय आहे ती लक्षात घेतली पाहिजे. त्याचं कारण याविषयी जे विश्लेषण लोकांपुढे मांडलं जाते ते विश्लेषण अपुरे आणि बऱ्याच अंशी ते विशफुल थिंकिंगनी केलेले असं वाटतं. त्याचं कारण अनेकांच्या मनात सुप्त इच्छा आहे की पवारांसोबत याच विषयावर चर्चा झालेली असावी, त्याच विषयावर चर्चा झालेली असावी आणि अशा विशफुल थिंकिंगनी विश्लेषणं केली जातात. आणि या सगळ्यातून दिशाभूल होऊ नये म्हणून थोडंसं व्यावहारिक दृष्टिकोनातून पवार वारंवार मोदींना भेटायला का जातात हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी सोमेश कोलगे. आपल्यासोबत कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार. शरद पवारांनी नरेंद्र मोदींची घेतलेली ही पहिली भेट नाही. आपल्याला आठवतंय की ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आलं त्यावेळेसही शरद पवारांची मोदींसोबत भेट झाली होती. नरेंद्र मोदींना पवार भेटायला गेले, तास दीड तास चर्चा झाली आणि बाहेर आल्यानंतर पवारांनी पत्रकार परिषदही घेतली होती. आज जे पत्रकार याविषयी विश्लेषण करत होते त्यांच्यापैकी अनेकांच्या चॅनलनी पवारांची ती पत्रकार परिषद लाईव्ह दाखवली असेल आणि त्यावेळेस पवारांनी एक असं वक्तव्य केलं होतं की आम्ही सरकार स्थापन करणार असं म्हटलंच नव्हतं. अशा स्वरूपाचा जो एक बॉम्ब होता तो त्यावेळेस पवारांनी शिवसेनेवर टाकला होता आणि सत्ता स्थापनेची सगळी खलबतं महाराष्ट्रात सुरू होती. वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज एक्सप्लोर करण्याचं काम प्रत्येक पक्षाकडून सुरू होतं आणि त्यावेळेस नरेंद्र मोदींची आणि पवारांची भेट झाली होती. त्यानंतर झालेली ही पवारांची नरेंद्र मोदींसोबतची दुसरी भेट आहे असं म्हटलं पाहिजे. दरम्यानच्या काळात पवार मोदींना जरी भेटले नसले तरी देखील पवारांनी मोदींची भेट मिळवण्याचे अनेक प्रयत्न केले होते. आपल्याला आठवते कृषी कायद्यांवरून त्या निमित्ताने मोदींची भेट घेण्याचा प्रयत्न पवारांनी केला पण नरेंद्र मोदींची अपॉइंटमेंट पवारांना मिळाली नाही. शरद पवार दिल्लीला गेले, राष्ट्रपतींना भेटले आणि परत आले. आता आजची भेट ही थोडीशी वेगळी यासाठी ठरते. त्याचं कारण काल शरद पवारांनी भाजपच्या अन्य दोन मोठ्या नेत्यांचीही भेट घेतली. त्यामध्ये एक होते महाराष्ट्रातून खासदार असलेले पियुष गोयल. त्यामुळे शरद पवारांची ही भेट आणि त्या भेटीसाठी म्हणून जे प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न कालच्या दोन भेटींमध्ये झाले का हा एक प्रश्न आहे. त्याचं कारण पियुष गोयलांना किंवा अन्य भाजप नेत्यांना शरद पवारांनी भेटण्याचं तसं काही स्पष्ट कारण नव्हतं. पण पवार राजनाथ सिंगांना भेटले, शरद पवार हे पियुष गोयलांना भेटले आणि त्यानंतर आज नरेंद्र मोदींसोबत शरद पवारांची भेट झाली. याचा अर्थ कदाचित पवारांना भेट मिळवायची असू शकते आणि ती मिळत नसेल म्हणून त्यांनी काल पियुष गोयल आणि राजनाथ सिंग यांची भेट घेतली का? कारण पवारांना ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील माध्यमांनी मोठं केलेलं आहे किंवा संजय राऊत अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी शरद पवार हे थेट नरेंद्र मोदींना चॅलेंज देऊ शकतील असा जर चेहरा असेल तर त्या पवारांना पियुष गोयल आणि राजनाथ सिंग यांची पण भेट का घ्यावी लागते आणि ती देखील नरेंद्र मोदींची भेट घेण्याच्या आदल्याच दिवशी भेट घडवली जाते. त्याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे मोठ्या नेत्याला जर भेटायचं असेल आणि जर आपल्याला अपॉइंटमेंट मिळत नसेल तर त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात आणि दुर्दैवाने का होईना तुम्हाला सर्वांना हे स्वीकारावं लागेल. पवारांवर तुमचं कितीही प्रेम असलं तरी पवारांनी नरेंद्र मोदींच्या अपॉइंटमेंटसाठी प्रयत्न केलेले असू शकतात राजनाथ सिंग आणि पियुष गोयल यांना भेटून. म्हणजे पवारांचं जे चित्र उभं करण्यात आलेले आहे ते पवार दिल्लीत गेल्यावर किती डेस्परेटली नरेंद्र मोदींना जाऊन भेटलेले आहेत हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. आता अनेकांचं म्हणणं असं आहे की सहकाराविषयी पवारांना अनुभव आहे किंवा बँकिंग क्षेत्राबद्दल जे नवे कायदे येत आहेत त्या संदर्भात पवारांची भेट झालेली असू शकते किंवा पवारांचं मार्गदर्शन राजनाथ सिंग यांना देशाच्या सुरक्षिततेसाठी घ्यावं लागत असेल. मित्रांनो, शरद पवारांना तुम्ही समजता काय? ही निबंध स्पर्धा नाही आहे. तुम्ही वास्तविक दृष्टिकोनातून या सगळ्यांकडे पहा. राजनाथ सिंग कोण आहेत? शरद पवारांचा राजकारणात जितका अनुभव आहे त्यापेक्षा दांडगा अनुभव असलेली व्यक्ती राजनाथ सिंग आहेत. त्यामुळे राजनाथ सिंगांना आपलं खातं कसं सांभाळायचं यासाठी शरद पवारांची मदत किंवा सल्ला घेण्याची वेळ येणार नाही. दुसरा राहिला प्रश्न सहकाराचा. तर सहकाराची चर्चा करायची झाली तर सहकार क्षेत्र महाराष्ट्रात कोणी उभं केलं? ते शरद पवारांनी उभं केलं का? जरा नीट तपासून बघा.
शरद पवार ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक सहकारी कारखाने हे प्रायव्हेट झालेले आहेत. ते प्रायव्हेट कसे करून घेतले याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही शालिनीताई पाटलांकडे जा, तुम्ही कॉम्रेड माणिकराव जाधवांकडे जा, ते तुम्हाला या सगळ्याची सविस्तर माहिती देतील. अगदीच उदाहरणादाखल कन्सिडर करायचं असलं तर जरंडेश्वर साखर कारखाना जो एकेकाळी सहकार होता आणि त्यानंतर त्याचं प्रायव्हेटायझेशन झालं आणि प्रायव्हेटायझेशन कशा प्रकारे करून घेण्यात आलं, त्यासाठी सहकारी साखर कारखाने कशा प्रकारे आजारी पाडण्यात आले, त्यांना कर्ज देण्यात आलं, त्यांना बँकरप्ट दाखवण्यात आलं आणि मग त्यांच्या लिलावातून याच लोकांनी हे साखर कारखाने व्यक्तिगत मालकीचे करून घेतले. म्हणजे सहकार क्षेत्र हे शरद पवारांनी मोडीत काढलं हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. सहकाराच्या बाबतीत जर मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा तशी नावं कोणती महाराष्ट्रात होती तर किसनरावांचं नाव आहे. विखेंचे वडील त्यांनी सहकार क्षेत्रात मोठं काम केलं. धनंजयराव गाडगीळ यांना सहकार महर्षी म्हटलं जातं. या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्रात सहकार रुजवला. सहकारी संकल्पना भारताच्या बाबतीत यांनी लागू केली. धनंजयराव गाडगिळांचं नाव तर इतकं मोठं आहे की प्लॅनिंग कमिशनवर त्यांनी या विषयाला धरून काम केलं. त्यामुळे शरद पवारांनी सहकार क्षेत्र उभं केलं हे म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. आणि सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि त्या मंत्रालयाचं कामकाज कसं व्हावं यासाठीचं मार्गदर्शन घेण्यासाठी पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली असेल. हा जो एक लॉजिक लावलं जाते ना, हे म्हणजे शरद पवारांची इमेज सांभाळण्यासाठी केलेले एकदम फुटकळ प्रयत्न आहेत. म्हणजे मार्गदर्शन कोणाचं हवंय? शरद पवारांचं. आणि मार्गदर्शन घेण्यासाठी नरेंद्र मोदी शरद पवारांनाच भेटायला बोलवतात. हा कोणता अर्थ आहे? म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट कोणाकडून तरी शिकून घ्यायची असते, कोणाचा सल्ला हवा असतो, त्यावेळेस तुम्ही त्या माणसाला भेटायला जाता की तो माणूस तुम्हाला भेटायला येतो सल्ला देण्यासाठी? हे जरा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे शरद पवारांची ही भेट राजकीय होती हे ऍक्सेप्ट करावं लागेल. तुम्हाला कितीही मनातून वाटत असलं, अनेक राजकीय विश्लेषकांना वाटत असलं की महाविकास आघाडी सरकार पडू नये, शरद पवारांनी मोदींच्या विरोधातच राहावं, तरी वास्तविकता तशी नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा झाला तर केंद्रात सहकार खातं निर्माण केल्यावर आणि विशेष म्हणजे अमित शहांसारख्या खमक्या मंत्र्यांनी ते स्वतःच्या अखत्यारीत घेतल्यावर शरद पवारांना घाम फुटला असणारच. घाम फुटलाच पाहिजे. त्याचं कारण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र, सर्वाधिक साखर कारखाने, सर्वाधिक सहकारी कारखाने हे प्रायव्हेट झाले. ते शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेत. ते करून घेण्यात आले, त्याविषयीचा घोटाळा आहे आणि त्याची वेगळी चौकशी चालू आहे. पण त्यासाठी मार्गदर्शन घ्यायचं आणि सहकार क्षेत्र उभं करायचं तर पवारांना भेटण्याची मोदींना काही गरज नाहीये. बरं, आणि सहकार कोणाच्या अखत्यारीत असणार? तर अमित शहांच्या. मग पवारांनी अमित शहांना सल्ला द्यायला हवा होता, त्यांनी नरेंद्र मोदींना का सल्ला दिला? त्यामुळे या भेटीविषयी ज्या चर्चा रंगवल्या जात आहेत ते पवारांच्या प्रतिमा निर्मितीचे एक प्रयत्न आहेत हे तुम्ही समजून घ्या. आणि यातून लोकांची निष्कारण दिशाभूल होते ते देखील समजून घ्या. त्याचं कारण सहकारमध्ये पवारांचं फार मोठं योगदान आहे हे धादांत खोटं आहे. तुम्ही आजही तपासून घ्या. मी तुम्हाला डेटा देऊ शकतो. कितीतरी साखर कारखाने, कितीतरी सहकारी कारखाने ज्यांच्या काळात प्रायव्हेट झाले ते शरद पवारांच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू झालेले. त्यामुळे शिखर बँकेकडून त्यांना कर्ज देणं आणि मग त्यांना बँकरप्ट दाखवणं हे उद्योगही पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू झाले. शिखर बँक घोटाळा म्हणून जे आपण आजवर ऐकत आलोय तो वेगळा दुसरा तिसरा कुठला घोटाळा नसून ते सगळे हेच प्रकार आहेत. मग सहकाराचं प्रायव्हेटायझेशन कसं करायचं हे ज्या राजकारण्यांनी किंवा ज्या शरद पवारांनी आयुष्यभर केलं त्या शरद पवारांना सहकार मंत्रालय कसं उभं करायचं याचा सल्ला घेण्यासाठी नरेंद्र मोदी बोलवतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर नरेंद्र मोदी म्हणजे काही सामनाचे कार्यकारी संपादक नाहीत हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. किंवा नरेंद्र मोदी म्हणजे राजकीय विश्लेषक नाहीत, ते राजकीय नेते आहेत. आणि नरेंद्र मोदींना हे कळतं की आपण कोणता सल्ला कोणाकडून घ्यायला हवा. त्यामुळे शरद पवार भेटायला गेले. त्यामागे जी मुख्य कारण आहेत ती समजून घ्या. ती महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित आहेत. अजितदादांनी भाजपचा भ्रमनिरास केल्यानंतर आता ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून अजितदादांच्या बाबतीत ठोक कारवाई सुरू झालेली आपण सगळेजण पाहतोय. काल अनिल देशमुख यांचे जवळपास 4.5 कोटी इतके ऍसेट हे
ईडीनी सील केलेत. आपण सर्वांनी काल ही बातमी ऐकली असेल. आणि त्यानंतर आज शरद पवारांना भेटायला जावं लागतंय नरेंद्र मोदींना. त्या भेटीपूर्वीही काल शरद पवार 2 इतर नेत्यांच्या भेटी घेतात. त्यामुळे पवारांना मोठं दाखवणं ही अनेकांची जरी मजबुरी असली किंवा अपरिहार्यता असली तरी ती वस्तुस्थिती नाही. ज्यांनी पवारांकडून काही ना काही घेतलेलं आहे, काही ना काही मिळवलंय, त्या पत्रकारांना, त्या राजकीय विश्लेषकांना पवार कसे मोठे आहेत हे वारंवार दाखवावं लागतं. त्यासाठी आपले शब्द वापरावे लागतात, आपली बडबड खर्च करावी लागते. पण वास्तविकता तशी नाहीये. शरद पवार भेटायला गेलेत त्यामागे राजकीय कारणच आहेत. ती राजकीय कारणं म्हणजे माझ्या बाबतीत तुम्ही धोरण थोडंसं सौम्य करा हे असू शकतं. दुसऱ्या बाजूला नाना पटोलेंसारखे नेता काँग्रेसचे हे थेट पवारांना महाराष्ट्रात आव्हान देत आहेत. शिवसेना ही शरद पवारांना जड झाली हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. कशा प्रकारे साध्या डीसीपींच्या बदल्यांमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या अधिकारात त्या बदल्या केल्या, तर त्यावरून देखील मोठा इगो इश्यू हा शिवसेनेने केला होता. आपल्याला आठवतंय की नाही? त्यामुळे शिवसेनेसोबत काम करणं हे तितकं सोपं नाही. आणि म्हणून शेवटी शरद पवारांना मोदींना भेटायला जावं लागतं. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की आता शरद पवार हे भाजप सोबत जाणार का किंवा भाजप सोबतच महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार का? तर यामध्ये निर्णय भाजप घेणार आहे हे तुम्ही समजून घ्या. आणि गेल्या 6-7 महिन्यांपासूनची परिस्थिती ही अशीच आहे. भाजप सोबत शिवसेनाही जाऊ शकते आणि भाजप सोबत राष्ट्रवादीही जाऊ शकते. हीच राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची मोठी अडचण आहे. आणि विशेष म्हणजे जरी भाजप सोबत हे आले तरी भाजप यांना सोबत घेणार का किंवा भाजपने यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं आणि मध्यावधीच्या घोषणा केल्या तर काय होणार? हा मोठा प्रश्न आहे. त्याचं कारण केंद्राच्या बाबतीमध्ये चंद्रशेखर चरणसिंग यांनी ज्यावेळेस सरकार स्थापन केली आणि ते पंतप्रधान झाले त्यानंतर त्यांची सरकार पाडण्याचे ज्यावेळेस डावपेच काँग्रेस सारख्या पक्षांनी आखले होते, तर काँग्रेसने वगैरे आपला पाठिंबा काढून घेण्यापूर्वी चंद्रशेखर थेट सभापतींकडे आपला राजीनामा देऊन आले होते आणि मध्यावधी निवडणुका घ्या अशी शिफारस त्यांनी केली होती आणि काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षांच्या पायाखालची चादर ओढली होती. हे घटनाक्रम जर तुम्हाला आठवत असतील तर उद्या भाजप सोबत राष्ट्रवादी आली किंवा भाजप सोबत शिवसेना आली आणि भाजपने मध्यावधीची घोषणा केली किंवा मध्यावधी निवडणुका घ्या म्हणून थेट शिफारस केली तर या दोन्ही पक्षांचं काय होणार? निवडणुकांमध्ये यांचा निभाव लागणार नाही. आणि आताही जर भाजप सोबत जायचं असेल तर ते इतक्या डेस्परेट अवस्थेमध्ये होऊन जावं लागेल की त्यांना सत्तेमध्ये कोणत्याही प्रकारचा से राहणार नाही. जी अवस्था शिवसेनेची गेले 5 वर्ष होती देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेत असताना, तशी अवस्था आता कोणताही जो पक्ष भाजप सोबत जाईल त्याची होईल. आणि म्हणून शेवटी या पॉवर बार्गेनिंगच्या प्रकारांमध्ये पवार अडकलेत का आणि पवार आता या सगळ्यातून कंटाळून शेवटी या सरकारविषयी काहीतरी मोठा निर्णय घेणार का, याचाच विचार सर्वसामान्यांनी केला पाहिजे. जर या भेटीतून कोणता राजकीय अर्थ निघत असेल तर तो राजकीय अर्थ हाच आहे. त्याऐवजी पवारांच्या अनुभवाचं किंवा पवारांच्या धोरणांविषयी चर्चा करावी यासाठी मोदी अमित शहांना पवारांची गरज लागत नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही समजून घ्या. मोदींनी 3 टर्म थेट एक हाती सरकार गुजरात सारख्या राज्यात आणलेले, त्यानंतर 2दा ते पंतप्रधान झालेले आहेत. या सगळ्यांच्या कारकिर्दीची जर पवारांशी तुलना केली तर शरद पवार हे वयाने मोठे आहेत पण वकुबाने ते खूप लहान राजकारणी ठरतात. आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा सल्ला घेण्यासाठी म्हणून मोदींनी वगैरे काही त्यांना भेटायला बोलवलेलं नव्हतं. शरद पवार भेटायला गेलेले आहेत, ते काही ना काही करून मोदींना आपल्याविषयीचं धोरण सौम्य करा हीच विनंती करायला गेले असणार. आणि त्यानंतर त्या बदल्यामध्ये आगामी अधिवेशनात राष्ट्रवादीची भूमिका कशी असेल किंवा यानंतरच्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीची भूमिका कशी असेल याबद्दल निश्चितच चर्चा झालेली असू शकते. ज्यांनी कलम 370 हटवला किंवा जे सीएए लागू करू शकतात त्यांच्यासाठी शरद पवारांचं सहकार क्षेत्र काही खूप 3.5 जिल्ह्यापुरतं मोठं आव्हान नाहीये हे तुम्ही समजून घ्या. आणि मोदी शहा त्या पठडीतले नेते ज्यांनी इतके मोठे निर्णय घेऊन दाखवले ज्यामध्ये थेट इतर देशांची सरकार इन्व्हॉल्ड होती, ज्यामध्ये थेट आंतरराष्ट्रीय दबाव होता. त्यामुळे शरद पवारांचा दबाव असा कोणता आहे
की सहकारविषयी जर अमित शहाना काही करायचं असेल तर ते करता येणार नाही? किंवा शरद पवारांचं असं योगदान तरी काय? कोणीतरी सांगावं की पवारांनी हा एक सहकारी कारखाना उभा केला. मला जितकेही राजकीय विश्लेषक आज दिसत आहेत की पवारांना सहकारामध्ये मोठा अनुभव आहे, सहकार कसा मोडीत काढायचा याचा पवारांकडे जास्त अनुभव आहे, हे तुम्ही समजून घ्या. मला तुम्ही उदाहरणं दाखवा की 5-10 अशी सहकार कारखाने, सहकारी कोणतं क्षेत्र हे पवारांनी उभं करून दाखवलं त्यांच्या कार्यकाळात. नाहीये असं उदाहरण. शालिनीताई पाटलांसारख्या ज्यांनी सहकार क्षेत्र उभं करण्यात योगदान दिलं त्यांना आपल्या पक्षातून बाजूला करणारे शरद पवार आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती जर समजून घ्यायची असेल तर पवारांना मोदींना भेटायला जावं लागतं. आणि ज्या शरद पवारांना मोदींची भेट मिळत नव्हती इतके दिवस, त्यांना ती भेट मिळाली आहे आणि ती मोदींनी दिली आहे. त्यामुळे नक्कीच मोदींनी पवारांविषयी काहीतरी खात्री करून घेतलेली असू शकते आणि त्यामुळे ही भेट दिलेली असेल. या सगळ्याचे नेमकी कोणती खात्री मोदींनी पवारांकडून घेतली आहे किंवा कशाची गॅरंटी मिळवली आहे आणि त्या बदल्यामध्ये ही भेट झाली आणि पवारांनी नेमक्या विनंत्या कशाबद्दल केल्यात? त्या अनिल देशमुखांना वाचवण्यासाठी केल्यात की अजित पवारांना वाचवण्यासाठी केल्यात की स्वतःला वाचवण्यासाठी केल्यात की महाविकास आघाडीचं सरकार वाचवण्यासाठी केल्यात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी काळात मिळतील. तोपर्यंत दिशाभूल करणाऱ्या विश्लेषणापासून स्वतःला जपून ठेवा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत महा MTB ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.